येथे जमलेल्या सर्व भाविक भक्तांचं, आप्तेष्टांचं, माझ्या माता भगिनींचं आणि आपल्या गणरायांच्या सेवकांचं मी इथे माझ्याकडून सहर्ष स्वागत करत आहे। आपण मला येथे आज बोलावलं आणि माझं स्वागत अत्यंत उत्तमरित्या केले, त्याबद्दल मी येथील सर्व स्थानिक जनतेचं मी आभार मानते। आज या ठिकाणी गणेशवाडीमध्ये गणेश मित्र मंडळाचे 15वे वर्ष, सालाबादप्रमाणे ह्याही वर्ष या मित्रमंडळाने आपल्या गणपतीची खूप मोठ्या प्रमाणात गणेश जयंतीचा उत्सव इथे साजरा केलेला आहे आणि खूप उत्तमरित्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे। म्हणून मी ह्या गणेश भक्तांचं सर्वप्रथम खूप केवलम हरतासी त्वमेव केवलम धरतासी त्वमेव सर्व कल्पितम ब्रह्मासी याचा अर्थ सांगू इच्छिते। म्हणजे तुम्हीच आहात सर्व हरण करणारे, तुम्हीच आहात सर्व करता करविता आहात आणि तुमच्या पुढे आम्ही सर्व नतमस्तक आहोत, हा ह्या ओळींचा अर्थ आहे। म्हणून सांगते, जर आपल्यामध्ये बुद्धीचं चातुर्य वाढवायचं असेल तर आपल्या ह्या तरुण पिढीला गणरायांचं गणपती अथर्वशीर्ष नक्की शिकवावं आणि त्याच्या पठणाने नक्कीच खूप फायदे होतात। आणि आता इथे सांगू इच्छिते की मीही या क्षेत्रामध्ये नवीन पदार्पण करत आहे। राजकारण नाही तर समाजकारण करण्याच्या हेतूने तरुण नेते केवलम हरतासी त्वमेव केवलम धरतासी त्वमेव सर्व कल्पितम ब्रह्मासी याचा अर्थ सांगू इच्छिते। म्हणजे तुम्हीच आहात सर्व हरण करणारे, तुम्हीच आहात सर्व करता करविता आहात आणि तुमच्या पुढे आम्ही सर्व नतमस्तक आहोत, हा ह्या ओळींचा अर्थ आहे। म्हणून सांगते, जर आपल्यामध्ये बुद्धीचं चातुर्य वाढवायचं असेल तर आपल्या ह्या तरुण पिढीला गणरायांचं गणपती अथर्वशीर्ष नक्की शिकवावं आणि त्याच्या पठणाने नक्कीच खूप फायदे होतात। आणि आता इथे सांगू इच्छिते की मीही या क्षेत्रामध्ये नवीन पदार्पण करत आहे। राजकारण नाही तर समाजकारण करण्याच्या हेतूने तरुण नेतृत्व म्हणून आपल्या लोकांसाठी, आपल्या महिला भगिनी केवलम हरतासी त्वमेव केवलम धरतासी त्वमेव सर्व कल्पितम ब्रह्मासी याचा अर्थ सांगू इच्छिते। म्हणजे तुम्हीच आहात सर्व हरण करणारे, तुम्हीच आहात सर्व करता करविता आहात आणि तुमच्या पुढे आम्ही सर्व नतमस्तक आहोत, हा ह्या ओळींचा अर्थ आहे। म्हणून सांगते, जर आपल्यामध्ये बुद्धीचं चातुर्य वाढवायचं असेल तर आपल्या ह्या तरुण पिढीला गणरायांचं गणपती अथर्वशीर्ष